लाडकी बहिणींना लाडक्या बहिणींनो अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। खुशखबर 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 तुमच्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। आदिती तटकरे मॅडम या ठिकाणी लाईव्ह आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी काय काय बोललेलं आहे। ज्या लाडक्या ताई या ठिकाणी वजा झाल्या होत्या त्यांची परत एकदा तपासणी होणार आहे। ज्या 26 लाख ताई या ठिकाणी ज्यांना हप्ता भेटला नव्हता त्यांना हप्ता भेटण्याचे चान्सेस आहेत। लाडकी त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघत आहे। सगळ्यात फास्ट स्वरूपात मला जशी ही आनंदाची बातमी समजली डायरेक्ट तुम्हाला मी दाखवायला सुरुवात केली आहे। लाईव्ह या ठिकाणी आदिती तटकरे मॅडम आज बोलत होत्या त्या संदर्भात ही मोठी बातमी लाडक्या ताईंना आलेली आहे। 13वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता कोणत्या कोणत्या ताईला हवाय पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, कारण की तुम्हाला त्याच्याबद्दल पण माहिती समोर आलेली आहे। आदिती तटकरे मॅडम नागपंचमी निमित्त या ठिकाणी एक महिलांचा मोठा सण मानला जातो आणि त्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम होते। त्या संदर्भात एक पत्रकार परिषद त्यांनी घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये लाडक्या बहिणीबद्दल सर्व गैरसमज त्यांनी दूर केलेले आहेत। एकदम त्यांच्या तोंडामधून तुम्ही ऐकायचं लाडके बहिणींनो एकदम महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा, शेवटपर्यंत हा व्हिडिओ सर्वांनी बघायचा। चला वेळ न वाया घालता डायरेक्ट व्हिडिओला आता सुरुवात करून दाखवत आहे। आदिती तटकरे मॅडम डायरेक्ट तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहेत। चला सुरुवात करूया। तुम्ही सुद्धा असेल आम्ही साधारणपणे माध्यमांना वेळोवेळी या संदर्भातली माहितीही देत आलेलो आहोत, पण बऱ्याचशा वेळेला असं होतं की काही एखादी गोष्ट आली की त्या संदर्भातले गैरसमज या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे। साधारणपणे ही योजना 28 जून 2024 मध्ये त्या ठिकाणी घोषित झाली। 1 जुलैपासून त्या संदर्भातले फॉर्म भरण्याची सुरुवात झाली होती। पहिल्या टप्प्यातले 2-3 महिन्याची लाभार्थ्यांची संख्या साधारणपणे 1,33,00,000 होती, जे 17-18 ऑगस्ट 2024 मध्ये लाभ आम्ही वितरित केला। त्याच्यानंतर 15 ऑक्टोबर पर्यंत त्याच्या रजिस्टरच्या संदर्भातली जी काही मुदत होती ही त्या ठिकाणी सरकारच्या वतीने देण्यात आलेली होती। आणि या आधी सुद्धा प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी ही जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे बघा लाडक्या ताई काय म्हणतात लक्षात घ्या। 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत आम्ही मुदत वाढ दिली होती, तोपर्यंत लाडक्या बहिणीचे सगळ्यांचे फॉर्म भरून घेतले होते, अपडेट करायला पण त्यांना चान्स दिले होते। आणि त्याच्या वेळेस पण या ठिकाणी जवळजवळ 2 कोटी एक पहिले सुरुवातीला 1,35,00,000 काहीतरी फॉर्म आले, नंतर हळूहळू 15 ऑक्टोबर पर्यंत 2,62,00,000 पर्यंत आकडा गेला होता। आणि त्याच्यामध्ये स्क्रुटिनी होत होती, असं नाही की एकदम आता स्क्रुटिनी सुरुवात झाली, सुरुवातीपासून स्क्रुटिनी होत गेली। आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघूया। स्क्रुटिनी याचा अर्थ असा आहे मराठीमध्ये पडताळणी म्हणजे छाननी, तुमची योग्य प्रकारे पात्रतेनुसार छाननी करणं त्याला स्क्रुटिनी असं म्हणतात। तर त्या त्यांनी सांगितलेलं आहे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे। याचं कारण असं की वेगवेगळ्या विभागाचे जे डेटा असतात याचा ऍक्सेस त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटलाच असतो, त्या विभागालाच असतो। आज महिला व बाल विकास विभाग जो आहे हा कृषी विभागाचा किंवा माहिती व तंत्रज्ञान विभागाचा किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाचा डेटा हा ऍक्सेस करू शकत नसतं। आम्हाला त्यांच्याकडून तो डेटा प्राप्त होणं हा जो कालावधी आहे हा निश्चितपणाने त्या ठिकाणी लागत असतो। जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडनं त्या संदर्भातला अहवाल प्राप्त झाला आणि त्यावेळेला नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत होत्या त्या संदर्भातला आम्ही स्क्रुटिनी केली। 6-7 लाखाचा डेटा त्यावेळेला मिळालेला होता। लाडक्या ताईंनो बघा परवा दिवशी ही गोष्ट तुम्हाला मी सांगितली होती की नाही, सर्वांना आठवा। परवा दिवशी मी सगळी आकडेवारी दाखवली होती तुम्हाला। ही गोष्ट तुम्हाला आज आपल्या लाडक्या ताई बोलताना दिसतात। मी हे गोष्ट तुम्हाला परवा दिवशी सांगितलं होतं। जानेवारी महिन्यामध्ये किती लाडक्या ताई बाहेर निघल्या होत्या, फेब्रुवारी महिन्यामध्ये किती बाहेर निघल्या होत्या, नंतर या ठिकाणी जुलै महिन्यामध्ये किती बाहेर निघतायत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी परवा दिवशी सांगितल्या होत्या। त्याच गोष्टी या ठिकाणी तुम्हाला लाडक्या ताई या ठिकाणी सांगितलेल्या दिसतात। त्याच्यामुळे आपले व्हिडिओ एकदम सत्य असतात, बरोबर असतात। त्याच्यामुळे व्हिडिओ आपले काळजीपूर्वक बघत जा आणि चॅनलला कोणी नवीन आला असता सबस्क्राईब करून ठेवा, खूप महत्त्वाचं चॅनल आहे। तर लाडक्या ताईंनो बघूया हे काय म्हणतात पुढे बघा। आणि त्या 6-7 लाखापैकी साधारणपणे 5 ते 5.5 लाख अशा महिला होत्या ज्या नमो शेतकरीचाही लाभ घेत होत्या आणि आपल्या लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत होत्या। म्हणून त्यांना नमो शेतकरीचा लाभ हा 1000 रुपयाचा जो आहे तो चालू राहिला आणि लाडकी बहीणचा आपण त्यांना 1500च्या ऐवजी 500 जे आपण GR मध्येच नमूद केलेला आहे की तुम्हाला टोटल 1500चा लाभ हा शासनाच्या योजनांमधून मिळेल। त्याची जी 1000 रुपयाच्या वरची जी कॅप असेल ही लाडकी बहीणच्या निधीतनंही सन्मान निधीतनंही भरली जाईल। तो जानेवारीमध्ये उपलब्ध झाला। मधल्या कालावधीमध्ये आम्ही साधारणपणे 8 लाखाचा जो सेवार्थचा आहे त्याच्यापैकी 8 लाखापैकी 2 लाखाचा आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध झाला। त्या 2 लाखापैकी 2 ते 2.5 हजार
हे त्याच्यामध्ये सरकारी ताई अपात्र आहेत असं निदर्शनास आलं. 6 लाखाचा त्याच्यातला डेटा आणखीन आम्हाला अपेक्षित आहे. आता 26 लाखाचा जो डेटा हे ऐका, माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेला आहे याची स्क्रुटिनी आम्ही विभाग म्हणून करतोय. एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आम्ही प्रत्येक विभागाकडे त्यांचा डेटा मागितलेला आहे आणि तो डेटा आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर त्या संदर्भातली स्क्रुटिनी होत असते. म्हणजे आता जो माध्यमांकडे चाललंय की 14,000 पुरुषांनी लाभ घेतलाय, तर 21 लक्ष अशा महिला आहेत ज्या कुटुंबातली तिसरी महिला आहे आणि योजनेमध्ये 2 महिलांना आपण लाभ देत असतो. ह्या सगळ्या गोष्टींचं त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील किंवा आमची जी ग्राउंड लेवलची यंत्रणा आहे ही त्या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन करणार. क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर या 26 लाखांमधले जे अपात्र असतील आणि पात्र असतील याचं व्हेरिफिकेशन होऊन त्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार. लाडक्या ताईने सगळ्यांनी ऐकलं असेल, तोंडातून ऐकलं असेल. मी ही गोष्ट तुम्हाला परवा बोललो होतो, आठवते का तुम्हाला? परत एकदा सांगतो, ही गोष्ट तुम्हाला मी परवा बोललो होतो की 26 लाख आकडा अजून फिक्स नाहीये, त्याची स्क्रुटिनी चालू आहे, त्याची पडताळणी चालू आहे आणि तुम्ही या ठिकाणी काय करा, तक्रार करा आणि तुमच्या तक्रारी या ठिकाणी योग्य प्रकारे गेल्या तर तुम्हाला लाभ भेटू शकतो. ह्याच ताई आता त्याच डायरेक्ट बोललेल्या आहेत. तुम्हाला ज्या गोष्टी मी परवा बोललो होतो, लाडके ताईंना सगळ्याला आता विश्वास पटलाय का? आपण ज्या गोष्टी बोलतो ते एकदम सत्य असतात आणि लाडके ताई आज या ठिकाणी बोललेले आहेत की याची स्क्रुटिनी चालू आहे. स्क्रुटिनी म्हणजे काय? शहानिशा, छाननी, पडताळणी. म्हणजे 26 लाख ज्या ताई या ठिकाणी जो आकडा बाहेर आला होता तो फिक्स नाहीये, त्याची आता परत पडताळणी होणार आहे आणि ज्या या ठिकाणी दोषी सापडतील, ज्या या ठिकाणी अपात्र सापडतील त्यांनाच या ठिकाणी बाहेर काढलं जाणार आहे. त्याच्यामुळे तात्पुरती ही स्थगिती आहे, टेम्पररी आपण त्याला म्हणतो, टेम्पररी स्टे आलेला आहे. बाकी याच्यामध्ये असं नाही की सगळ्याच लाडक्या ताईंना बाहेर काढले. त्याच्यामुळे मी परत सांगत होतो, परवा दिवशीचा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा की लाडक्या ताईंनो तुम्ही ऑनलाईन तक्रार करा. ज्यांना हप्ता भेटला नव्हता 12वा हप्ता त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन तक्रार करा. अंगणवाडी सेविकांना जाऊन भेटा. हे मी बोललेलो, तुम्ही जाऊन ऐका. परवा दिवशीचं लेक्चर जर त्यांनी बघितलं नसेल ते जाऊन ऐका. कारण की लाडक्या ताईंनो एवढं घसा ओरडू तुम्हाला सांगत असतो की बाबा लाडके ताईंनो तुमच्या काळजीपोटी मी सांगत असतो. लाडके ताईंनो बऱ्याच ताई या ठिकाणी रडत असतात की सर मला हप्ताच भेटला नाही सर, मी खूप गरीब आहे. पण ज्यावेळेस मी सांगत असतो त्यावेळेस तुम्ही ऐकत जा. मी काय सांगितलं होतं परवा दिवशी की तुम्ही लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांना भेटा. तुम्ही अंगणवाडी सेविकांना जर त्यांच्याकडून प्रश्न सुटत नसेल तर तुमच्या ग्रामसेवक असतील, तहसीलदार असतील किंवा जे तुमचे महिला व बालविकास अधिकारी असतील, विभाग असेल त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही भेटा आणि ते सगळं करून तुम्हाला जर नाही जमलं तर ऑनलाईन तक्रार करा. ऑनलाईन तक्रार केल्यानंतर तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे लाडके ताईंनो. त्याच्यामुळे लाडके ताईंनी पण तेच सांगितलंय की ही आता आमची स्क्रुटिनी आमच्याकडे आलेली आहे. 26 लाख आताशी आमच्याकडे आलेलं आहे, त्यांची आम्ही स्क्रुटिनी करणार आणि त्याच्यानंतर सगळं ठरवणार आहे. त्याच्यामुळे हे गोष्ट सरकारचा एक मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे लाडके ताईंनो. त्याच्यामुळे सर्वांनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे. आता बघा, एक छोटा प्रश्न तुम्हाला मी या ठिकाणी विचारला आहे लाडके ताईंनो की अशा कोणत्या लाडक्या ताई आहेत ज्यांना अजून पण 12वा हप्ता भेटलेला नाहीये? कमेंट बॉक्समध्ये नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुमच्या घरामध्ये किती लाडक्या बहिणी फॉर्म भरलेला आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. दुसरी गोष्ट, 13वा हप्ता अशाच लाडक्या ताईला भेटणार आहे की ज्यांना 12वा हप्ता भेटलेला आहे. आता बऱ्याच ताई म्हणतील की सर मग आम्हाला 12वा हप्ता भेटला नाही, मग 13वर पण भेटणार नाही का? तर भेटेल, पण त्याला आता वेळ लागणार आहे. कारण की तुमची त्याच्यावर स्टे आलेला आहे. तुमचे जे अर्ज आहे त्याची पडताळणी सुरू आहे आणि पडताळणीमध्ये तुम्ही जर या ठिकाणी पात्र ठरलात तर तुम्हाला सगळे पैसे भेटतील. 12वा भेटेल, 13वा भेटेल, 14वा भेटेल. समजा 14व्या पर्यंत तुमची पडताळणी सगळ्यांची झाली तर 14वा हप्ता पण भेटेल, 12वा पण भेटेल, 13वा, सगळेच हप्ते भेटणार आहेत. त्याच्यामुळे सर्वांनी आता एक गोष्ट सांगतोय, उद्यापासूनच्या लेक्चर खूप महत्वाचे असतात. सर्वांनी लेक्चर बघायचे आहेत आणि सगळ्यांनी आपल्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही या ठिकाणी काय केलेलं आहे, तक्रार केली आहे का नाही. कमेंट बॉक्समध्ये सांगायचे, पटपट सर्वांनी सांगायचं आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.